हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू मेक इट सिम्पल एव्हरीडे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही स्मार्ट स्पेस सेव्हिंग ऑर्गनायझर आणि युजफुल किचन टूल्स शेअर करणार आहे. जर तुम्ही तुमच्या किचनसाठी काही युजफुल टूल्स किंवा ऑर्गनायझेशन प्रोडक्ट्स घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरू शकतो. पण काही घेण्याआधी एकदा नीट विचार करा. जे खरंच तुमच्या यूजचं आहे तेच प्रोडक्ट घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी माझ्या किचन काउंटरटॉपवर एक 2 टायर रॅक आहे. यामध्ये मी 2 सेरेमिक जार विथ वुडन स्पून ठेवलेले आहे, ज्यामध्ये मी 2 प्रकारचे सॉल्ट वापरते. एक रेग्युलर सॉल्ट आणि एक सेंधा नमक. हे डेली यूजसाठी खूप हँडी पडतात. यानंतर मी शुगर आणि टीसाठी सेरेमिक जार ठेवलेले आहे, ज्याचे लीड वुडन विथ एअरटाईट आहे. हे जार खूप सुंदर दिसतात आणि किचनला एक एस्थेटिक लुक पण देतात. तसंच मी इथे तुपासाठी एक डब्बा देखील ठेवलेला आहे, जो रोजच्या वापरीसाठी खूप कन्व्हिनियंट आहे. यासोबत मी एक 2 in 1 ऑइल डिस्पेन्सर ठेवलेला आहे. यामध्ये पोर आणि स्प्रे दोन्ही ऑप्शन आहेत, म्हणून वापरणं खूप इझी आणि कंट्रोल्ड होतो. आणखी एक ऑइल डिस्पेन्सर आहे, जो मला सेट ऑफ 2 मध्ये मिळालेला आहे. यामुळे ऑइल कमी प्रमाणात वापरणं सोपं होतं आणि कुकिंगसुद्धा हेल्दियर बनतं. तसंच मी चॉपिंग बोर्ड ठेवण्यासाठी एक वुडन ट्रे होल्डर वापरते. यामुळे सगळं चॉपिंग बोर्ड एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवता येतो. जसं तुम्ही पाहू शकता, माझा किचन काउंटरटॉप व्हाईट आहे, म्हणून मी हॉटपॉट करता हा हॉटपॉट स्टँड वापरते. हा मोल्डेबल आहे, म्हणजे मला 2 भांड्यांसाठी फोल्ड करून आणि 4 भांड्यांसाठी ओपन करून वापरू शकते. तसंच माझ्या किचनच्या सेकंड प्लॅटफॉर्मवर मी इलेक्ट्रिक कॅटल ठेवते. त्यासाठी मी एक वुडन ट्रे वापरते आणि त्या ट्रेमध्ये ट्रान्सपरंट मॅट पण ठेवते. केटलसोबत वापरण्याच्या छोट्या-मोठ्या गोष्टी जसं कप किंवा ग्लास त्यासुद्धा मी त्या ट्रेमध्ये ठेवू शकते. त्यामुळे सगळं एकच ठिकाणी नीटली अरेंज राहतं. अशा प्रकारे हे ट्रेज आणि रॅक फक्त स्टोरेजसाठी नाही तर किचन काउंटरटॉपला नीट, ऑर्गनाइज्ड आणि सुंदर लुक देण्यासाठी खूप युजफुल ठरतात. बऱ्याच किचनमध्ये ड्रॉअर्स आणि कॅबिनेटमध्ये खूप स्पेस असतो, पण आपण त्याचा योग्य वापर करू शकत नाही. हा स्पेस इफेक्टिव्हली वापरण्यासाठी हा एक खूप युजफुल ऑर्गनायझर आहे. यामध्ये तुम्ही तुमचे पॉट्स, पॅन आणि ग्लास लिड व्यवस्थित अरेंज करू शकता. हा प्लास्टिक आणि मेटल वायरपासून बनलेला आहे आणि यामध्ये मल्टिपल शेल्फ्स दिलेले आहे, जे तुम्ही तुमच्या भांड्याच्या साईजनुसार इझिली ॲडजस्ट करू शकता. याला असेंबल करणेही खूप सोपी आहे आणि याची एक खास गोष्ट म्हणजे या रॅकचे शेल्फ्स ॲडजस्टेबल आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते कधीही वर-खाली ॲडजस्ट करू शकता. यामुळे कॅबिनेटमधील स्पेस प्रॉपरली युटिलाइज होतं आणि सगळं सामान नीटली अरेंज राहतो. तसंच मी माझ्या दुसऱ्या ड्रॉअरमध्ये ट्रान्सपरंट मल्टीपर्पज ड्रॉअर ऑर्गनायझर वापरलेले आहे. हे सेट ऑफ 16 पीसेसमध्ये मला मिळालेले आहे. यामध्ये मी माझ्या बेकिंगचे सगळे छोटे-मोठे वस्तू नीट अरेंज करून ठेवलेले आहे. जसं की हे स्टील स्पॅच्युला, जे केक डिझाईनमध्ये कामात येतात. तसंच हे फॉन्डंट टूल्स अँड मिनी कटर्स. तसंच याच्यामध्ये स्मॉल टाईप ऑफ स्पॅच्युलास ठेवलेले आहे आणि कुकी कटर्स. तसंच यामध्ये सिलिकॉन स्पॅच्युला आणि हँड मिक्सरचे ब्लेड्स. यामध्ये फॉन्डंट टूल्स आणि सीझर ठेवलेले आहे.
आणि हे सिलिकॉन बेकिंग मॅट आहे जे केक स्टँड करता वापरला जातात. ड्रॉअरमध्ये जो मधला मोठा गॅप आहे तिथे मी रोलिंग पिन, मोठे स्पॅच्युलाज, क्लीन रॅप आणि इतर मोठ्या वस्तू ठेवणार आहे. मला हे प्लास्टिक स्टोरेज बास्केट सेट ऑफ 3 मध्ये मिळालेले आहे. त्यापैकी एका बास्केटमध्ये मी केक डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तू नीट ठेवलेल्या आहेत. बास्केटमध्ये छोटे पार्टिशन बॉक्स ठेवले आहेत, त्यामुळे जेल कलर्स आणि एसेन्स वेगळे आणि ग्लिटर आणि डस्ट हे वेगळे ठेवण्यात आलेले आहे. हे बॉक्स एकमेकावर स्टॅकसुद्धा होतात, त्यामुळे स्पेस वाचतो. तसंच दुसऱ्या बॉक्समध्ये गोल्डन फ्लॅक्स आणि वेगवेगळे शेप आणि कलरचे शुगर बॉल्स ठेवलेले आहेत. तसंच माझ्या ह्या पार्टिशन बॉक्समध्ये विविध प्रकारचे स्प्रिंकलर्स, रॉक कँडीज आणि वेगवेगळ्या डिझाईनचे शुगर बॉल ठेवलेले आहेत. अशा प्रकारे सगळं सामान नीट, क्लीन, पटकन सापडेल अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेले आहेत. तर आता वळूया क्रॉकरी युनिटकडे, जे मी कसं ऑर्गनाईज केलं आहे ते दाखवते. सेरेमिक प्लेटसाठी मी प्लेट स्टँड यूज केला आहे. हा मी IKEAमधून घेतला होता, पण याच टाईपचे ऑनलाईनसुद्धा मिळून जातात. ह्या शेल्फ रॅकच्या मदतीने तुम्ही कॅबिनेटचे स्टोरेज स्पेस इझिली डबल करू शकता. हा मेटल रॅक आहे आणि मीडियम साईज असल्यामुळे मोठ्या कॅबिनेटमध्ये आरामात 2 रॅक यूज करू शकता. हा रॅक खूप स्टर्डी आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे. किचन ऑर्गनाईज ठेवण्यासाठी हा खूप युजफुल प्रोडक्ट आहे. किचन कॅबिनेटमध्ये आपण बऱ्याच वेळा सामान एकावर एक स्टॅक करून ठेवतो, त्यामुळे कॅबिनेट पूर्ण भरलेलं वाटतं आणि अजून काही ठेवायला जागाच नाही असं वाटतं. पण शेल्फ रॅक वापरल्यावर खाली ठेवलेलं सामान खाली राहतं आणि वर एक एक्स्ट्रा शेल्फ तयार होतो, त्यामुळे सेम जागेत दुप्पट स्टोरेज मिळतं. याचा बिगेस्ट फायदा म्हणजे सगळं सामान क्लिअरली दिसतं, एकमेकावर ठेवलेलं नसतं, त्यामुळे काहीही काढायला खूप इझी होतं आणि बाकीचं सामान डिस्टर्ब होत नाही. त्यामुळे किचन नीट, व्यवस्थित आणि युजर फ्रेंडली बनतं. मी इथे मॉइश्चर ऑब्झर्व्हर पाऊचसुद्धा ठेवलेला आहे. मुंबईसारख्या ह्युमिड ठिकाणी हा खूप युजफुल ठरतो. ऑनलाईन सहज मिळतो, इस्पेशली मिशोवर सुद्धा अराउंड 100 रुपीजमध्ये मिळून जातो. छोटे छोटे ऑर्गनायझर्स वापरले की बघा, कॅबिनेटमधलं सगळं सामान किती छान, नीट आणि ऑर्गनाइज वेमध्ये ठेवता येतं. तसंच तुम्हाला हे ऑर्गनायझर किंवा मी वापरलेले सेरेमिक वस्तूंची लिंक हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करणार. तसंच मी छोट्या छोट्या कंटेनरसाठी असे ट्रे यूज करते. हे कंटेनर मला डीमार्टमधून मिळालेले आहे. तसंच मी हे सेरेमिक पिकल जार पण ब्लॅक प्लास्टिक ट्रेमध्ये ठेवलेले आहे, त्यामुळे पडून फुटायचं टेन्शन राहत नाही आणि दिसायलाही खूप नीट वाटतं. तसंच मी खडे मसाल्यासाठी ट्रान्सपरंट जार यूज केलं आहे, त्यामुळे आत काय आहे ते लगेच दिसतं आणि सगळं सामान व्यवस्थित ऑर्गनाइज राहतं. तसंच माझ्या पुलआउट रॅकसाठी मी खास पावडर मसाल्यांसाठी काही जार मागविले आहेत. हे जार्स डिझाईनने स्लिम आणि हायटेड असल्यामुळे कमी जागेत सहज बसतात आणि जास्त क्वांटिटी स्टोअर करता येतो. याची कॅपॅसिटी अंदाजे 350 ml आहे, त्यामुळे रोज वापरायचे मसाले कम्फर्टेबल प्रमाणे स्टोअर होतात आणि वारंवार रिफिल करण्याची गरज पडत नाही. मी हे जार 12च्या सेटमध्ये घेतले आहे, त्यामुळे सगळे पावडर मसाले एकाच टाईपच्या जारमध्ये नीट आणि युनिफॉर्म दिसतात. हे जार पुलआउट रॅकमध्ये परफेक्टली फिट होतात, त्यामुळे रॅक ओपन केल्यावर सगळं सामान एकदम क्लिअर दिसतात आणि हवा तो मसाला पटकन मिळतो.
अशा प्रकारे कमी स्पेसमध्ये जास्त स्टोरेज मिळतं आणि किचन खूप नीट, क्लीन आणि वेल ऑर्गनाइज्ड दिसतं. तुम्ही या जारवर लेबलिंग करू शकता, त्यामुळे कन्फ्युजन कमी होतो आणि काम करताना वेळही वाचतो. क्लिअर किंवा वॉटरप्रूफ स्टिकर वापरले तर ते जास्त टिकतात आणि साफ करताना खराब होत नाही. तसंच दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये मी सेलो ब्रँडचे स्टेकेबल कंटेनर यूज करत आहे. हे कंटेनर ट्रान्सपरंट आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे. हे 500, 750 आणि 1000 ml साईजमध्ये येतात. तसंच बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरसाठी मी नॉर्मल जार्स ठेवले आहे, जे 100 ml चे आहेत. याहून स्मॉल 50 ml जारमध्ये मी चिया सीड्स, जायफळ वगैरे ठेवलेले आहेत. आणि बाजूला उरलेल्या जागेत हिंग, ब्लॅक पेपर पावडर, ऑरिगॅनो आणि चाट मसाला नीट ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे पुलआउट रॅकमधील प्रत्येक जागा मी स्मार्ट पद्धतीने यूज केलेली आहे. योग्य कंटेनर्स आणि ऑर्गनायझर्स वापरले की स्टोरेज खूप इझी होतं आणि रोजचं कामही सोपी होतं. मी आज शेअर केलेले किचन प्रोडक्ट्स आणि ऑर्गनायझर तुम्हाला नक्की आवडले असतील अशी आशा आहे. या व्हिडिओमध्ये मी बहुतेक प्रोडक्टचे लिंक टॅग केले आहेत. तुम्हाला ते ऑनलाईन मिशो आणि फ्लिपकार्टवरून घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे लिंक मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर, स्टे हॅपी, बाय बाय.